नमस्कार मंडळी. तर आज आपण मक्याची भजी किंवा मग तुम्ही याला कॉर्न भजी किंवा कॉर्न पकोडा असं सुद्धा म्हणू शकतात. याला तुम्ही काहीही नाव द्या तरीसुद्धा चालेल. तर आज आपण मक्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि बऱ्याचदा ही भजी तेलामध्ये तुटतात, फुटतात, तर ती फुटू नये म्हणून सुद्धा तुम्हाला मी एक खास टिप्स सांगणार आहे. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी एक मका अशा पद्धतीने सोलून घेतलेला आहे. याचे दाणे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे चॉपरलासुद्धा लावून चॉप करून घेऊ शकतात. तर यामुळे काय होतं की आपली भजी जी आहे ती तेलामध्ये फुटत नाहीत. तर ही खास यासाठी ही टिप्स आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी याला थोडंसं असं जाडसं वाटून घेतलेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. थोडीशी हळद घालायची आहे. हळदीमुळे या भाज्यांना खूप छान असा रंग येतो, त्यामुळे हळद नक्की घाला. आणि आपण इथे थोडेसे जिरे घालणार आहोत. जर तुम्हाला जिरे नसतील घालायचे तर यामध्ये तुम्ही जिरेपूडसुद्धा ॲड करू शकतात. त्यानंतर इथे 1 चमचा धनेपूडसुद्धा घातलेली आहे. आता धनेपूड घातल्यानंतर इथे थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकतात. आता इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात. आता मीठ घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. आता आपल्याला बेसन पीठ घातल्यानंतर भज्यांना खूप छान असा बाइंडिंग आणि कडकपणा येण्यासाठी, कुरकुरीत भजी होण्यासाठी आपण इथे 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे. त्यामुळे भजे आपले खूप छान क्रंची आणि क्रिस्पी होतात आणि तेलामध्ये सुद्धा अजिबात तुटत फुटत नाहीत. तर हे पहा, अशा पद्धतीने याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ हे पातळ अजिबात नाही करायचे, होईल तेवढे याला घट्टच करायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण लगेच कढई गरम करायला ठेवणार आहोत. तेल छान असं कडकडीत सुरुवातीला तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कमी गॅसवरती हे आपल्याला भजे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर हे पकोडे एवढे छान आणि टेस्टी बनतात ना, तुमचा विश्वास बसणार नाही की हे आपण मक्याचे पकोडे किंवा मक्याचे भजे बनवलेले आहेत. लहान मुलेसुद्धा एवढे आवडीने हे भजे खातात. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर हे पहा, आपल्याला 2 ते 3 मिनटं झाले की याला हलकंसं फोकने किंवा मग तुम्ही चमचेच्या साहाय्याने याला पलटी करून घेऊ शकता आणि कमी गॅसवरती याला छान असं तळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आतपर्यंत तळल्या जातील. बऱ्याचदा काय होतं, आपण घाईघाईमध्ये मोठ्या गॅसवरती भजे तळतो आणि ते वरून तर लाल होतात पण आतून ते कच्चेच राहतात. त्यामुळे कमी गॅसवरती छान हे आतपर्यंत तळल्या जातात. तर हे पहा, आपली कॉर्नची भजी मस्त बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकतात, रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. तर आपण ही भजी तुम्ही पावासोबत खाऊ शकतात किंवा मग सॉससोबत खाऊ शकतात, दह्याच्या चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत, कशासोबत पण खाल्ले तरी हे अप्रतिम असेच लागतात. आणि आपण हे मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतो. नाश्त्यासाठी हा एक उत्तम असा पर्याय आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि मंडळी, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.